नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण बघतोय वर्ग आणि वर्गमूळ त्याच्याशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल्स आहेत आणि ते एक्झाम्पल आपण प्रत्येक एक्झाम्पलला वेगळी ट्रिक्स आहे, ती ट्रिक्स कशी वापरायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका। आणि याच्या आधीचा जो व्हिडिओ आपण केला होता त्या व्हिडिओमध्ये आपण वर्गमूळ कसे काढायचे ते बघितले होते आणि त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल। चला तर मग बघूया पहिली ट्रिक काय आहे आणि पहिल्या ट्रिक्स मध्ये आपल्याला काय करायचंय ते आपण बघूया। तर पहिलं जे गणित दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे बघा, तर वर्गमुळात 26 चा वर्ग वजा 10 चा वर्ग। आता इथे आपल्याला 26 चा वर्ग 10 चा वर्ग माहिती आहे, त्यामुळे आपण वर्ग करून वजाबाकी करणार आणि मग आलेल्या आन्सरचं परत काय करणार, परत वर्गमूळ काढणार। हे सगळं करण्यापेक्षा आपण काय करू शकतो, तर इथे आपल्याला ट्रिक्स वापरू शकतो। तर ट्रिक्स काय वापरायला लागेल आपल्याला, तर बेजिक राशी मधली जी सूत्र आहेत ती सूत्र आपल्याला वापरायला लागेल। म्हणजेच आपण इंग्लिश मध्ये त्याला एक्सपान्शन फॉर्म्युले असे म्हणतो आणि त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही तुम्ही नक्की बघून घ्या। तर आता इथे बघा, बेजिक राशीमधल्या सूत्रांचं जर बघितलं, ऑब्झर्वेशन केलं तर इथे बघा a चा वर्ग आणि इथे काय आहे तुमचा b चा वर्ग आहे। तर याच्याशी रिलेटेड असणारं सूत्र काय आहे, a वर्ग वजा b वर्ग असेल तर सूत्र आहे आपलं a अधिक b आणि दुसऱ्या कंसात a वजा b। आता हे जे सूत्र आहे ते आपण इथे वापरणार आहे। a म्हणजे 26 आणि b म्हणजे आपण काय करणार आहे, 10 कन्सिडर करणार आहे। म्हणजेच घेताना आपण काय करणार आहे बघा, तर पहिल्या ब्रॅकेट मध्ये आपल्याला 26 अधिक 10 येणार आहे आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 26 वजा 10 येणार आहे। तर इथं बघा, ज्यावेळेला दोन ब्रॅकेट्स असतात त्यावेळेला काही साइन नसतं, त्यावेळेला त्या दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं। तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, ह्या दोघांची बेरीज करायला लागेल। तर बेरीज केली तर उत्तर किती येतं, तर 36 येतं गुणिले 26 वजा 10 म्हणजेच किती आलेले आहेत, 16 आलेले आहेत। आता एक काम करू शकतो आपण, तर 36 चा वर्ग म्हणजे 36 हा कशाचा वर्ग आहे, तर 36 हा 6 चा वर्ग आहे आणि 16 हा कशाचा वर्ग आहे, तर 4 चा वर्ग आहे। तर इथं बघा, वर्ग आणि वर्गमूळ ज्यावेळेला येतं त्यावेळेला ते कॅन्सल होतं आणि राहतात त्या फक्त आपल्या खालच्या संख्या राहतात। म्हणजे तिथं काय येणार आहे आपलं, 6 गुणिले 4 म्हणजे 6 चौक 24। म्हणजेच या गणिताचं जे उत्तर असणार आहे ते किती असणार आहे आपलं, 24 हे उत्तर असणार आहे। त्याच पद्धतीने आता आपण ट्रिक 2 बघतोय। या गणितामध्ये आपण ट्रिक्स काय वापरलेले आहे, तर बेजिक राशीचे सूत्र वापरलेले। आता यामध्ये काय वापरायचं ते आपण बघूया। तर जर बघा, जर 121 गुणिले 169 बरोबर 20,449 दिलेले आहे, तर वर्गमुळात 20,449 चं वर्गमूळ किती हे आपल्याला काढायचे। त्यासाठी तुम्ही काय करू शकता, एकतर फॅक्टरायझेशन मेथड करू शकता किंवा डायरेक्ट मेथडनी पण सॉल्व्ह करू शकता। पण एवढं सगळं करत बसण्यापेक्षा त्यांनी दिलेले आहे आपल्याला गिवन इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे बघा, तर त्याचे फॅक्टर दिलेले आहेत म्हणजे अवयव काढून दिलेले आहेत। तर कशाचे अवयव दिलेले आहेत, गणित काय आपलं 20,449 हे आपलं गणित आहे आणि त्याचे जे अवयव दिलेले आहेत म्हणजे ह्या दोन संख्यांचा गुणाकार केल्यावर आपल्याला काय मिळतं, तर 20,449 मिळतं। म्हणून त्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो बघा, तर 121 गुणिले 169 लिहिलं तर इथं बघा 121 हा कशाचा वर्ग आहे, तर 121 हा 11 चा वर्ग आहे आणि 169 13 चा वर्ग आहे। म्हणजेच परत एकदा वर्ग आणि वर्गमूळ आलेले आहे, त्याच्यामुळे ते काय झालेलं आहे, कॅन्सल झालेले आहे। राहिलेले आहेत आपले नंबर म्हणजेच 11 गुणिले 13 आलेले आहेत। या दोघांचा गुणाकार करा म्हणजेच बघा 13 एके 13, 13 एके 13 आणि 1 14 म्हणजे 143 आलेला आहे। म्हणजेच जर वर्गमुळात 20,449 असेल तर त्याचं जे वर्गमूळ असेल ते किती असणार आहे, 143। म्हणजेच 143 चा वर्ग हा काय असणार आहे, 20,449 असणार आहे। तिसरी ट्रिक बघतोय आपण, म्हणजे तिसरे एक्झाम्पल बघतोय आपण आणि तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघा दशांश अपूर्णांक दिलेले आहेत। दशांश अपूर्णांक असेल तर वर्गमूळ कसं काढायचं हे आपण बघणार आहे। तर त्यासाठी एक सोपी आणि सिंपल ट्रिक आहे। तर वर्ग जेव्हा असतात त्यावेळेला त्याच्या डबल त्याचे पॉइंट्स असतात, म्हणजे ज्यावेळेला आपण वर्गमूळ काढू त्यावेळेला त्याचे पॉइंट्स काय होतात, तर निम्मे पॉइंट्स होतात। तर त्यासाठी आपल्याला काय पाहिजे बघा, माहिती पाहिजे। तर 81 चं जे वर्गमूळ आहे ते किती असतं, तर 9 हे त्याचा वर्गमूळ आहे। तर आता दिलेलं जे गणित आहे ते काय दिले बघा आपल्याला, 0.0081 असं आपल्याला ते गणित दिलेलं आहे। आणि आता बघा 81 चं वर्गमूळ हे काय असणार आहे आपलं, तर 9 असणार आहे। आणि दुसरी गोष्ट बघा, तर यामध्ये पॉइंट्स किती दिलेले आहेत ते मोजायचे आपल्याला, म्हणजे 1 2 3 आणि 4 पॉइंट्स दिलेले आहेत, म्हणजे एकूण आपले 4 पॉइंट्स आहेत। तर 4 पॉइंट्स जे निम्म होतं ते किती होतं, तर 2 होतं।
करायचं, म्हणजे ज्यावेळेला आपण पॉइंट्स देणार आहे उत्तराला त्यावेळेला बघा 1 आणि हे 2 आणि इथं पॉइंट येणार आहे आपला आणि हे उत्तर असणार आहे. म्हणजेच 0.0081 चं वर्गमूळ काय असणार आहे 0.09 म्हणजे 2 डिजिट. इथं आपले 4 डिजिट आहेत, उत्तर येताना आपलं काय असणार आहे 2 डिजिट असणार आहे. चौथी ट्रिक बघणार आहे आपण. चौथी ट्रिक म्हणजे चौथं गणित आलेलं आहे आणि चौथ्या गणितात आपल्याला काय दिले तर वर्गमुळात 1.21 भागिले x बरोबर 10 असं दिलेलं आहे आणि x ची किंमत आपल्याला काय करायची आहे काढायची आहे. मग अशा वेळेला आपण काय करणार आहे बघा, तर या जो गणित दिलेला आहे त्या गणिताचा काय करणार आहे आपण वर्ग करणार आहे, म्हणजे दोन्ही साईडचा वर्ग करणार आहे. का करणार आहे का तर इथं ज्यावेळेला आपण वर्ग आणि वर्गमूळ करतो त्यावेळेला काय होतं ते वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होतं आणि त्यामुळे आपल्याला x ची किंमत काढायला काय होतं सोपं जातं. म्हणून आपण काय घेतलं दोन्ही साईडचा काय घेतलेलं आहे वर्ग घेतलेले आहे. आता काय होईल बघा, इथं हे वर्ग आणि वर्गमूळ गेल्यामुळे राहिले काय 1.21 भागिले x बरोबर 10चा वर्ग किती असणार आहे आपला 100 असणार आहे. आता एक सामायिक समीकरण कसे सोडवायचं तर हा x भागाकारात होता तो तिकडे गेल्यानंतर काय होईल x गुणिले 100 होतील आणि हा जो 100 गुणाकारात होता तो इकडे आल्यानंतर काय होणार आहे 1.21 भागिले 100 बरोबर x. आता दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा त्याचाही व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल. तर आता इथं बघा दशांश अपूर्णांकात म्हणजे ज्यावेळेला भागाकारात 100 10 किंवा 10शी रिलेटेड असणाऱ्या संख्या येतात त्यावेळेला आपण शून्य मोजायचे आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे पॉइंट्स द्यायचे. तर इथं बघा ऑलरेडी हे 2 पॉइंट्स आहेत आणि भागाकारात काय आहे तर 100 आहे म्हणजे 2 शून्य आहेत, म्हणजे परत एकदा येणाऱ्या उत्तराला पॉइंट 2 शून्यांनी इकडे सरकणार आहे, म्हणजे 2 डिजिटनी पॉइंट सरकणार आहे. म्हणजे जे उत्तर येणार आहे आपलं ते काय असणार आहे आपले बघा 0.0121 म्हणजे हे 2 डिजिट ऑलरेडी होते आणि हे 2 डिजिट आपण काय केले पॉइंट इकडे सरकला, म्हणजे जे x जे उत्तर असणार आहे तेच काय असणार आहे आपलं तर 0.0121 हे काय असणार आहे त्याचं उत्तर असणार आहे. आता पाचवं गणित दिलेलं आहे बघा. हे गणित मोस्टली तुमच्या जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात त्याला विचारलंच जातं. तर त्या एक्झाम्पल मध्ये काय करायला लागेल बघा, पहिल्यांदा जे सगळ्यात आतलं जे वर्गमूळ असतं ते काढून घ्यायचं. म्हणजे सगळ्यात आतलं वर्गमूळ कुठलं आहे तर 81 आहे, म्हणजे तिथे येताना काय येईल बघा हे 4 अधिक वर्गमुळात 16 हे तसेच राहणार आहेत अधिक ह्या संख्येचं ज्यावेळेला आपण वर्गमूळ काढतो त्यावेळेला 81चं जे वर्गमूळ असतं ते काय असतं तर 9 असतं. म्हणून इथे आपण डायरेक्टली काय करू शकतो 9 लिहू शकतो. म्हणजेच आता परत बघा हे वर्गमूळ सोडवून घ्यायचंय आपल्याला, पण त्यासाठी आधी काय करायला लागेल तर ह्या दोन्ही संख्यांची बेरीज करून घ्यायला लागेल. म्हणजे येताना काय येणार आहे बघा हे 4 तसेच राहतील अधिक वर्गमुळात 16 आणि 9 किती होतात तर 25 होतात. आता परत आपल्याला काय करायला लागेल हे 4 तसेच ठेवायला लागेल आणि जे आतलं वर्गमूळ होतं ते काढून घेतलं, म्हणजे 25चं जे वर्गमूळ होतं ते किती होतं आपलं 5 होतं. म्हणजेच परत किती आले वर्गमुळात आपले 9 आलेले आहेत आणि वर्गमुळात 9 म्हणजेच काय असणार आहे 3चा वर्ग, म्हणजेच 9चं वर्गमूळ किती असतं तर 3 असतं किंवा वर्ग आणि वर्गमूळ गेलं तर इथं आपलं उत्तर काय राहणार आहे 3 हे उत्तर राहणार आहे. सहावी ट्रिक बघतोय आपण. आता 6व्या गणितामध्ये काय दिलेले बघा, तर इथं 64 भागिले 96 बरोबर करणी चिन्हात 64 भागिले x दिलेलं आहे. तर आता तुम्ही म्हणशील इकडे 64 आहे इकडे 64 आहे म्हणजे डायरेक्ट कॅन्सल होतील, x ची किंमत 96 येईल. तसं नाही होणार आहे. का तर इथं वर्गमूळ आहे आणि इथं वर्गमूळ नाहीये. ज्यावेळेला वर्गमुळातून 64 बाहेर येईल त्यावेळेला येताना ती संख्या 8 असणार आहे. म्हणून आपण काय करणार आहे आणि इथं वर्ग नाहीये त्यामुळे हे वर्गमुळात x तसेच राहणार आहेत. म्हणून आपल्याला काय करायचंय पहिल्यांदा तर आडवा भागाकार पद्धतीने भागाकार कसा करायचा त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती बघून घ्या, म्हणजे भागाकार कसा करायचा हे तुम्हाला लक्षात येईल. तर आता इथं बघा एकक स्थानी 4 आणि एकक स्थानी किती आहे आपलं तर 6 आहे. तर या दोन्ही संख्येला भाग घालून बघा, जर आपण एक रफ वर्क मध्ये करून बघूया. पहिल्यांदा इथं दिलेली 64 आहे आणि इथं आहे आपली 96. डायरेक्ट पण 8 नी भाग जातो, पण तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी छोट्या छोट्या संख्येने भाग कसा घालवायचा ते सांगतेय. तर इथं बघा पहिल्यांदा आपण 2 नी भाग घालवला तर बे त्रिक 6 आलेले आहेत, बे दोन्ही 4 आलेले आहेत. इथं बघा बे चौक 8 आलेले आहेत, 1 राहिले आणि बेटी 16 एकाच संख्येने वर आणि खाली भाग घालवला आहे. दुसरी गोष्ट 32 आणि 48 कुठल्या संख्येच्या पाड्याच्या टेबल मध्ये येतात तर 4च्या येतात. म्हणजेच बघा 4 8 32 आलेले आहेत, 4 एके 4 आणि 4 दोन्ही 8 म्हणजे परत काय राहिलेत बघा 8/12 राहिले आणि 8/12 परत एकदा 2च्या पाड्यात आहेत. म्हणजेच बघा बेचोक 8 आणि बेसख 12 परत एकदा 2 नी भाग जातो म्हणजेच किती येतं 2 आणि इथं किती आलेले आहेत आपले 3 आलेले आहेत. म्हणजेच आपण काय घेणार आहे बघा
तर 2/3 बरोबर कर्णी चिन्हात 64 भागिले x आलेले आहेत. आता वर्गमूळ काढून टाकायला लागेल आपल्याला आणि वर्गमूळ काढून टाकायचं असेल तर दोन्ही साईडचा आपल्याला काय करायला लागेल, वर्ग करावा लागेल. आता दोन्ही साईडचा वर्ग जर केला तर उत्तर काय येणार आहे बघा, 2चा वर्ग 4 असणार आहे, 3चा वर्ग 9 असणार आहे. 64 वर्ग आणि वर्गमूळ होतं त्यामुळे ते निघून गेलेले आहेत. तिथे आपले 64 राहिलेले आहेत आणि खाली फक्त काय राहिलेले आहेत, x राहिलेले आहेत. आता इथं बघा आपल्याला x ची किंमत काढून घ्यायची आहे, म्हणजे हा x इकडे आल्यानंतर गुणाकारात येईल, हा 64 तिथंच राहील, 9 जो होता तो गुणाकारात जाईल आणि 4 वरती गुणाकारात होता तो इकडे आल्यानंतर काय होईल, भागाकारात जाईल. आता परत एकदा आडव्या पद्धतीनं भागाकार करायला लागला आपल्याला, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. म्हणजेच बघा 4 1 4, 2 राहिले, 4 7 24 झालेले आहेत, 144 आलेले आहेत. म्हणजेच x ची जी किंमत असणार आहे ती किती असणार आहे आपली, 144 असणार आहे. 7वी आणि शेवटची ट्रिक बघतोय आपण आणि या ट्रिक मध्ये बघा 441 गुणिले 625 बरोबर 2,75,625 हे दिलेलं आहे आपल्याला आणि आपल्याला काढायची किंमत कशाची आहे तर कर्णी चिन्हात 27.5625 भागिले 6.25 हे उत्तर दिलेलं आहे. समजा आता 4 गुणिले जर 3 घेतलं आपण तर किती येतात, 12 येतात, हे आपल्याला माहिती आहे. पण याच बाळाला या 3 न जर भागलं तर उत्तर येणारा किती येणार आहे आपलं, 4, म्हणजे ही संख्या येणार आहे. बरोबर, सेम तीच ट्रिक आपल्याला इथं वापरायची आहे. म्हणजेच काय करायचंय बघा, देताना आपल्याला काय दिलेलं आहे, या संख्येला 625 ने भागलेलं आहे, तर उत्तर काय येणार आहे आपलं, तर कर्णी चिन्हात 441 हे उत्तर येणार आहे. पण आता इथे डेसिमल पॉइंट्स आहेत आपले. आता डेसिमल पॉइंट्स कसे द्यायचे किंवा दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती नक्की बघून घ्या तुम्ही. तर इथं आपण काय करणार आहे बघा, वरचे डिजिट मोजणार आहे. किती डिजिट आहेत, 1 2 3 4 आहेत, खालचे 1 2 आहेत, म्हणजे 4 मधनं 2 गेले, 2 राहिलेले आहेत आणि 2 डिजिट नंतर पॉइंट येणार आहे. म्हणजे पॉइंट जो असणार आहे तो आपला काय असणार आहे, 4.41 असा असणार आहे. आता 4 पॉइंट म्हणजे 441 हा कशाचा वर्गमूळ आहे, तर 441 हा 21 चा वर्गमूळ आहे आणि 21 चा वर्ग असेल तर म्हणजेच येताना काय असणार आहे आपलं, तर इथं बघा परत एकदा 1 2 डिजिट पॉइंट आहे, म्हणजेच इथे येताना काय येणार आहे, 2.1 चा वर्ग येणार आहे. मी मगाशी सांगितलं जर 2 पॉइंट डिजिट असेल तर त्याच्या निम्मे होतात वर्गमूळ करताना, म्हणजेच 2.1 होणार आहे. आता इथं वर्ग आणि वर्गमूळ गेलं तर उत्तर काय राहणार आहे आपलं, तर 2.1 हे या संख्येचं काय असणार आहे, उत्तर असणार. या ठिकाणी आपले ट्रिक्स संपलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हिडिओज आहेत ते बघत राहा. थँक्यू.